आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना भारत निवडणूक आयोगाने 27 जुलै 2026 रोजी पत्र पाठवले. निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेमधील दुरुस्त्यांसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्यात आले नसल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. भारत निवडणूक आयोगाच्या मते 26 फेब्रुवारी 2026 रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे. तथापि पक्षाने कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्येही बदल केले आहेत. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाकडून या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्र आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत असं सांगण्यात आलंय. सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला 10 मार्च 2026 आणि 7 एप्रिल 2026 रोजी जी पत्र पाठवण्यात आली होती त्या पत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत कलम 6, 7, 12, 18(I), 32 आणि 36 मध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ कलम 18(I) संदर्भातील 26 फेब्रुवारी 2026च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावाचा समावेश आहे. त्यामुळे कलम 6, 7, 12, 32 आणि 36 या संदर्भातील ठराव आणि बदला संदर्भातील कागदपत्र जमा करावीत असं निवडणूक आयोगानं पत्रात म्हटलं आहे.